नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा यातील आज हा 22वा भाग. आपण 92व्या श्लोकापासून सुरुवात करतो. श्लोक क्रमांक 92. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरीकंदरे जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठतु लोप तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पिसे. रामनामाचं महत्त्व समर्थ म्हणतात की जो पूर्ण भक्तिभावाने रामनाम घेईल त्याचे सर्व दोष दूर लांब डोंगरात पळून जातील. त्यांचा घोष करण्यावर भर आहे. मुळमुळीतपणा समर्थांना अजिबात भावत नाही. सर्व समाजाला बरोबर घ्यावे, सर्व समाजाला नामाला लावावे आणि त्यासाठी नामाचा घोष करावा असे ते म्हणतात. वास्तविक पाहता नामस्मरण मनातल्या मनात केली तरी चालते, पण तसे करताना बाह्य आवाजाचा मनावर परिणाम होऊन त्यात खंड पडण्याचा संभव असतो. आपण एका वेळी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत आहोत व त्याचवेळी जर रस्त्यावर लाऊडस्पीकरवरून एखादी रिक्षा गेली व त्यावरून जर एखाद्या जाहीर सभेची घोषणा दिली जात असेल तर साहजिकच आपल्या मनातल्या चालणाऱ्या स्तोत्रपठणात थोडासा खंड पडतो. उलट जर आपण मोठ्याने रामरक्षा म्हणत असतो तर त्या म्हणण्यामध्ये ध्वनी आपोआपच निर्माण होत असल्याने बाहेरच्या मोठ्या ध्वनीमुळे त्यात खंड पडण्याची शक्यता कमी असते. म्हणून समर्थ रामनामाचा घोष करावा असे सांगतात. आणि सामान्य प्रपंची माणसाच्या मनावर बोलणे ठसावे म्हणून व्यावहारिक उदाहरण देण्याचा वापर त्यांनी अनेक वेळा केलेला आहे. त्यामुळे नामस्मरणाने माणसाचे सर्व दोष नष्ट होतील असे न म्हणता ते सर्व दोष लांब डोंगरात पळून जातील असे ते म्हणतात. परमेश्वराच्या नामघोषामुळे भक्तांच्या अंतःकरणात भक्तीची भावना प्रज्वलित होते. त्या तेजापुढे त्याचा मीपणा व संसार सुखलाल असा झाकोळून जाऊन कमी होते आणि तेच नाम स्थिर झाले की तो त्या सर्व दोषापासून मुक्त होतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचा भाव पाहतो. त्यांच्या अन्य गोष्टीकडे म्हणजे श्रीमंती, विद्वत्ता, मानमार्थ किंवा या सर्वांचा अभाव याच्याकडे भगवंताचे बिलकुल लक्ष नसते. त्यामुळे जेथे त्याला भाव आढळतो तेथेच परमेश्वर रमतो. ते रमून जाणे म्हणजे भक्तावर संतुष्ट झाल्याची खूणच असते. याही पलीकडे जाऊन समर्थ म्हणतात की परमात्मा त्याच्या नामघोषाने अत्यंत संतुष्ट पावतो आणि तो तेथेच वास्तव्य करतो. म्हणजे भक्ताच्या अंतःकरणामध्ये येथे संतुष्ट होण्याला तोषतो असा फार सुरेख शब्द योजला आहे. ज्या घरात नामघोष असेल तेथे परमेश्वर राहतो. ज्या भक्ताच्या अंतःकरणात नामघोष असेल त्या अंतःकरणात परमेश्वर वास्तव्य करतो. हे नामस्मरण सर्व भान विसरून एकरूप करून केले पाहिजे. साधकाला नामाचा निजध्यास त्याचे वेळ लागले पाहिजे. भगवान शंकराच्यावर समर्थांची विशेष भक्ती आहे म्हणून ते वारंवार त्याचे उदाहरण देतात. येथेही त्यांनी एकरूप होण्यावर साधकांनी शंकराचा आदर्श ठेवावा असे सांगितलेले आहे. महादेवाचं वर्णन समर्थाने एका काव्यात फार सुंदर रीतीने केलं आहे. त्या काव्यात असं म्हणतात, नमो नमो सदाशिवा गिरिजापती महादेवा, श्री जटेचा हा भार, गळा वासुकीचा हार, अंगा लावून या राख, मुखी रामनाम जपा, दास म्हणे हो शंकरा, दिनावरी कृपा करा. समर्थांची काव्यप्रतिभा सुद्धा अलौकिक आहे आणि म्हणून समर्थ शंकराचा असा उल्लेख त्यांच्या काव्यामध्ये करतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 93. जगी पाहता देवा हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. एखादी गोष्ट एखाद्याला समजावून सांगायची झाली तर आपण कधी प्रेमाने सांगतो तर कधी रागावून बोलत पाहतो. समर्थ जरी वैरागी असले तरी प्रापंचिकाच्या मनाची, त्याच्या विचारसरणीची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ते नामसाधनेचे महत्त्व सांगत असताना मधूनच माणसाच्या मनाला वेगळ्या रीतीने त्याची गोळी लावण्याचा प्रयत्न करतात. आपले एखादे काम समजा पुण्याला आहे आणि जर कोणी मित्र पुण्याला चालला असला तर आपण त्याला सांगतो, अरे तू लक्ष्मीरोड जाणार आहेस ना, मग वाटेतच शनिपाराजवळ माझा एवढा निरोप सांग की तुला ते सहज जमेल, त्यासाठी वेगळा खर्च करायला लागणार नाही. अगदी इतक्याच सहजतेने समर्थ नामस्मरण कसे फुकाचे म्हणजे बिनखर्चाचे, सोपे आणि सहजाचंही होणारे सांगत आहेत. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. हे फुकट मिळणारं नाम घ्यायला बा मना तुझं काय खर्च होतंय असं म्हणतात समर्थ. आपल्या लहानपणी पालनपोषण वडील करतात, तरुणपणी आपण स्वतः मिळवतो आणि वृद्धापकाळी आपल्याला मुलं आणि नातवंड सांभाळतात. हा झाला सरळ दृष्टिकोन.
पण त्यावेळी त्यांना आपला सांभाळ करावा अशी बुद्धी देणारा परमात्मा असतो. म्हणजे विशाल दृष्टीने पाहिले तर परमात्माच आपला अन्नदाता आहे. एखादे बेवारशी मूल असते, त्याला सुद्धा सांभाळणारा कोणीतरी दयावान निघतोच. त्या परक्याच्या मनात ही बुद्धी देणारा परमेश्वराशिवाय कोण असणार बरे? माझे एक ज्येष्ठ स्त्री आहे, ते कोणाकडे जेवायला जात नाहीत आणि म्हणतात मी परान्न खात नाही. मला मोठी गंमत वाटते. आपण रोज जे जेवतो तेही देणारा कोणीतरी असतोच की. एखाद्या रिक्षा चालकाचा अन्नदाता प्रवासी असेल, तर नोकरी करणाऱ्यांचा अन्नदाता त्याचा मालक असेल. जरी त्याने कष्ट केले तरी मिळणारे परान्नच नाही का? मग त्याहीपेक्षा दृष्टी थोडी विशाल करावी. या सर्वामागे जगदीश्वर आहे व तो परमेश्वरच माझा अन्नदाता आहे असे कबूल करण्यास काय हरकत आहे? गोंधळकर महाराजांचे एक सांगण्यामध्ये एक समर्पक गोष्ट आहे. जर एखाद्या आजारी माणसाने आपल्या गड्याला वैद्याकडून औषध आणायला सांगितले, तर तो गडी ते औषध घेऊन येतो. पण त्या माणसाला बरं वाटल्यावर आपण गड्याच्या औषधाने गुणाला असे म्हणतो का? नाही. आपण अमुक अमुक वैद्याच्या औषधाने गुणाला असे म्हणतो. मग त्या वैद्याला बुद्धी देणारा जो परमेश्वर आहे त्याच्या कृपेनेच गुणाला असं का म्हणू नये असं महाराजांनी विचारलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की या जगताच्या पालनपोषणाची व्यवस्था करणारा तो एकमेव परमात्मा आहे. त्याला आपल्या सर्वांच्या जीवनाची काळजी आहे. ही वस्तुस्थिती नीट जाणून घ्या, मग तुम्ही उदरनिर्वाहाच्या काळजीवर मात करू शकाल. ती काळजी सोडून तुम्ही योग्य ते प्रयत्न करालच, पण त्याचबरोबर भगवंताच्या नामालाही लागाल. त्याचे सतत व पूर्ण कळकळीने नाम घेण्यास तुम्हाला काही खर्च होत नाही. मग बा म्हणा, ते नाम घेण्यात तुझे काय अर्थ? तरी ते पूर्ण श्रद्धेने घे आणि स्वतःचा उद्धार करून घे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 94. तिन्ही लोक जाळू शके कोप घेता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. समर्थांना असणारं शंकराचं प्रेम मनाच्या श्लोकात अनेक वेळा प्रगट होत दिसते. शंकराला ते महादेव, देवादिदेव म्हणून संबोधतात. आपण पुराणात किंवा महाभारतात ते असे पाहतो की जेव्हा प्रत्यक्ष देवांच्यावरच संकट येतं तेव्हा ते सुद्धा भगवान शंकराचा धावा करताना दिसतात आणि महादेवही त्या धाव्याला पाहून जाऊन त्या संकटातून देवांची सुटका करताना दिसतात. आपल्या पुराणांनी भगवान शंकर ही व्यक्तिरेखा अशी आगळी वेगळी अशीच रंगवली आहे. एका बाजूने तर सर्व विश्वात महापराक्रमी आहे, तर दुसऱ्या बाजूने भक्तांच्या भक्तीने संतुष्ट होणारा आणि मग त्याला वर देताना भोळेपणाने मागेल तो वर देणारा असा आहे. अनेकदा भस्मासुरासारख्या भक्ताला वर देऊन पस्तावण्याची पाळी आली तरी पुन्हा पुन्हा भगवान शंकराचा भोळेपणा भक्तापुरता प्रगट होताना दिसतो. म्हणून भक्त मंडळी त्यास भोले शंकर, भोलेनाथ अशा नावाने आळवीत असतात. महादेवाने कोपाने तिसरा डोळा उघडला तर सर्व विश्व जाळून भस्म करण्याची त्याची क्षमता आहे. असा शंकरही समुद्र मंथनानंतर हलाहल प्याल्यामुळे झालेल्या दाहातून रामनाम घेतल्यावरच शांत झाला. समर्थच म्हणतात की त्यामुळं महादेवाचे पण महादेव ज्याचं नाम घेतो त्या रामाचं नाव आपणही घ्या. आणखीन एका भक्तिरंजन समर्थाने महादेवाचं वर्णन फार गमतीशीर केलंय. समर्थ म्हणतात, माझा कुलस्वामी कैलासीचा राणा, भक्ताची या काजा पावत असे दश भुजा उचलून, माझा पंचानन कैवारी हा. कैवारी देव व्याघ्राच्या स्वरूपे, कोपे भूमंडळ जाळू शके सृष्टी, उघडी त्या दृष्टी, तेथे काय गोष्टी आणिकांची महती, शंकरा खालती, वाचविली क्षिती दास म्हणे. फार चांगली रचना ही महादेवाचं वर्णन करणारे. असा श्रेष्ठ महादेव सुद्धा रामनामाचा जप करतो. पार्वतीला तर आदिमाता आपण म्हणतो. चराचर विश्वाचे मातृत्व पार्वतीकडे असे आपण मानतो. ती विश्वमाता सुद्धा अतिशय श्रद्धेने रामनामाचा जप करत असल्याने म्हणून समर्थ म्हणतात, सर्व विश्वाला वंद्य असलेले माता पित्यांच्या जागी असलेले शिवपार्वती सुद्धा रामनामाचे भक्त आहेत आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा नामाच्या मार्गाला लागा. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 95. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, शुका कारणे कुंटनी रामवाणी, मुखी बोलता ख्याती झाली पुराणे. नामस्मरण मार्गाचे वर्णन करताना आणि त्याचा महिमा सांगताना
समर्थाने आत्तापर्यंत देवांचे ऋषींचे दाखले दिलेत. या श्लोकात एक दुष्ट राजा आणि एक वेश्या यांची उदाहरणे देऊन रामनाम जरी अजाणता घेतले तरी ते कसे तारकच ठरते हे सांगितलेले आहे. समजून उमजून जाणीवपूर्वक नाम घेतल्यास ते साधकांचा उद्धार करते. ते पूर्ण श्रद्धेने आणि दृढ निश्चयाने घेतल्यास हा उद्धार अधिक त्वरेने आणि पूर्णपणे होतो. पण त्याहीपेक्षा नामस्मरण मार्गाचा आणखी एक विशेष गुण म्हणजे ते अगदी अजाणता किंवा त्याही पलीकडे म्हणजे नामाविषयी वाईट बुद्धी ठेवून घेतले तरीसुद्धा नाम आपले काम करतेच आणि ते उद्धारच भगवंताचा करत असते. या निश्चया करत या कन्क्लुजन करता समर्थ या श्लोकात 2 लोकांचे दाखले देतात. खरं समर्थ म्हणतात की अशा तऱ्हेचा दुसरा कोणताही साधन मार्ग नाही, एकटं नामच असं आहे. समर्थ म्हणून पुराणातील एक आणि भागवतातील एक असे 2 उदाहरण येतात. अजामेळ हा एक अत्यंत दुष्ट आणि पापी राजा. त्याच्या हातून औषधाला सुद्धा एकही सत्कृत्य झाले नाही. त्याचे जीवन कायम वाईट कर्मे करण्यातच गेले. आयुष्याचा अंतकाळ येऊनही त्याला सुबुद्धी सुचली नाही. त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. अजामेळ मृत्यूशय्यावर असताना हा मुलगा जवळ नव्हता. आपला लाडका पुत्र हा अजामेळ त्याचा फार आवडता होता. त्यामुळे मृत्यूपंथाला असताना त्याने पुत्रदर्शनाचा ध्यास घेतला होता. त्याच्या नावाने तो नारायण नारायण असा हाका मारत होता. त्यांना मुलाच्या नावाने हाका मारताना त्याच्या मनात अतिशय व्याकुळ भाव होता. शेवटचा श्वास जाताना सुद्धा मुलगा जवळ नव्हता. त्यामुळे तो श्वास जाताना सुद्धा तो मुखाने नारायण नारायण असेच म्हणत गेला. आपल्या पापी जीवनामुळे त्याला खरं तर मृत्यूनंतर स्वर्गात स्थान नव्हते, परंतु तरीही त्याने अंतकाळी पुत्राचे म्हणून का होईना पण नारायणाचे आणि तेही अतिशय व्याकुळून नामस्मरण केल्याने त्याला उत्तम गती प्राप्त झाल्याचा दाखला आहे. असे दुसरे उदाहरण समर्थांनी भागवतातील दिले आहे. भागवतातील त्या कथेमधील गणिका ही सुद्धा पूर्णपणे देहाभिमानी नास्तिक होती. तिने भगवत भक्तीविषयीचा तिरस्कार दर्शवण्यासाठी आपल्या लाडक्या शुकाचे म्हणजे पोपटाचे नाव राम ठेवले होते. ती त्याला नेहमी हाक मारत असे. त्यामुळे तिचा अजाणतेपणे का होईना रामनामाचा जप होत गेला. न कळत झालेल्या नामस्मरणाने सुद्धा ती अन्यथा पापी असलेली गणिका उद्धरून गेली असा दुसरा दाखला आहे. दासबोधातील अशाच उद्देशाचे अनेक श्लोक आहेत, अनेक ओव्या आहेत. त्याच समर्थ म्हणतात ही 4थ्या दशकातील 3ऱ्या समासातील ओव्या त्या. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायणे नामे पावन झाला अजामेळ. वाल्मिकी पूर्वायुष्यात वाल्या कोळी होते, दरोडेखोर होते आणि वाल्याचा वाल्मिक होणे या अंतरातून उद्धार होण्याचे असे जे हृदय उच्चारण आहे. त्याने मरा म्हणून जप केला, पण तो करताना मरा जे रामनाम झाले त्या उपऱ्याच्या नामाने भगवंताचे नाम त्याच्या मुखी आले आणि म्हणून त्याचा उद्धार झाला. प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे आणि अजामेळाची गोष्ट आता वरती बघितली. त्यामुळे थोडं नाम कुठल्याही मार्गाने कुठल्याही कारणाने घेतलं तरी ते आपला परिणाम दाखवतं असं समर्थांना सांगायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 96. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे रामनामा वळी नित्यकाळी, पिता पापरूपी तया देखवे ना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. मागच्या श्लोकात प्रल्हादाचा उल्लेख आला दासबोधामध्ये, तेच इथे या श्लोकात समर्थांनी सांगितलेलं आहे. जगात जे श्रेष्ठ भक्त होऊन गेले त्यात प्रल्हादाची गणना होते. नामस्मरण मार्गात तो निस्सीम बोसक होता आणि त्याची परमेश्वरावर आढळत श्रद्धा होती. त्याच्यावेळी हिरण्यकश्यपू हा पराक्रमी असा दैत्य राजा होता. अतिशय उन्मत्त आणि अभिमानाने धुंद हिरण्यकश्यपू पापी तर होताच पण पूर्णपणे नास्तिक होता. त्याला आपल्या मुलाचे नामस्मरण अजिबात सहन होत नसे. त्याने पूर्वायुष्यात महाघोर असे तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. ह्या शंकराचे वर द्यायची आपण पद्धत बघितली ना, तो यालाही होता. त्याला असं वर मिळालं शंकराकडनं की हिरण्यकश्यपूला शंकराला काय वर पाहिजे, तर तो म्हणला की मला मृत्यू येता का, म्हणजे असं अमरत्वाचा वर दे. कारण मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग्य आहे. त्यामुळे शंकराने त्यावेळेला मात्र सावधपणे सांगितलं, या अविभाज्य भाग आहे, त्यामुळे ते सोडून तू अन्य काही माग.
उच्च न्यायालयात एखादा तज्ञ वगैरे युक्तिवाद करावा, तसाच वर हिरण्यकश्यपूने मागितला. आपण मध्यंतरी अनेक केसेस कोर्टातल्या ऐकल्या, फार खळबळ माजवलेली महाराष्ट्रात. त्यातले जे युक्तिवाद होते त्याची आठवण करून देणारा हा युक्तिवाद आहे हिरण्यकश्यपूचा. तो म्हणा, ठीक आहे, मला अमरत्वाचा वर नाही ना, मग मला असा वर द्या की मला दिवसा किंवा रात्री माणसाकडून किंवा पशुकडून, घरात किंवा घराबाहेर, अस्त्राने किंवा शस्त्राने, पृथ्वीवर किंवा आकाशात मृत्यू येऊ नये. त्यावर शंकराने तथास्तु म्हणले. हे मागणे जवळजवळ अमरत्व मिळाल्यासारखे होते. त्यामुळे त्याचा पापीपणा व उन्माद आणखी वाढला. जेव्हा त्याला आपल्या पुत्राची म्हणजे प्रल्हादाची भगवद्गीता अगदी सहन होईनशी दिली, तेव्हा एके दिवशी संध्याकाळी त्याने चिडून प्रल्हादाला म्हणले, तुझा नारायण कुठे आहे रे? प्रल्हाद म्हणाला, तो तर सर्व चराचर सृष्टी व्यापून आहे. त्यावर हिरण्यकश्यपूने महालातील खांबाकडे बोट दाखवून विचारले, या खांबाती तू आहे का रे? प्रल्हाद होय म्हणला. त्यावर संतापल्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावर लाथ मारली व विचारले, कुठे आहे तुझा नारायण? कडकड आवाज करीत खांब फुटला आणि त्यातून प्रत्यक्ष भगवंत दृश्य रूपात अवतरले. दृश्य म्हणजे मनुष्य आणि नरसिंह असं. मनुष्य आणि सिंह याचं कंबाईंडचं त्यांचं शरीर होतं. प्रत्यक्ष भगवंताला पाहून सुद्धा हिरण्यकश्यपूचा अहंकार कमी झाला नाही. उलट त्याने तलवार काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर भगवंताने त्याला उचलला आणि उंबरठ्यावर बसून त्याचे पोट फाडून वध केला. पोट आपल्या नखांनी फाडला आणि त्याचा वध केला. नरसिंह म्हणजे सिंहासारखे पंजे. पुढे एकदा नारदानी भगवंताला विचारलं, आपण नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला ते चांगले झाले, मग तुम्ही त्याला दिलेला वर खोटा नाही का ठरला? नारद मुनींना आपण कळलाव्या नारद म्हणतो. आणि असे अनेक प्रश्न नारद मुनी अनेकदा विचारतात. कुणाला तरी कामाला लावतात आजच्या भाषेत सांगायचं. पण भगवंतच हो, त्यांनी त्याला उत्तर दिलं. त्याचं उत्तर सुद्धा एखाद्या न्यायाधीशाच्या किंवा कुशल बॅरिस्टरसारखंच होतं. भगवंत म्हणाला, त्याला उंबऱ्यावर बसून मी मारला. उंबरा म्हणजे घरातही नाही आणि घराबाहेरही नाही. नृसिंह अवतार म्हणजे अर्धा माणूस आहे, अर्धा सिंह. म्हणजे तो माणूसही नव्हता किंवा पशुही नव्हता. आणि त्याचे पोट मी सिंह नखांनी पाडले. नखे म्हणजे अस्त्रही नाही आणि शस्त्रही नाही. आणि त्याचा वध करता मी त्याला मांडीवर घेतले होते. म्हणजे तो पृथ्वीवरही नव्हता आणि स्वर्ग आकाशातही नव्हता. त्याचा जेव्हा मी वध केला तेव्हा संध्याकाळ होती. म्हणजे दिवसही नव्हता आणि रात्री नव्हती. त्यामुळे भगवान शंकराने दिलेल्या वराची मर्यादा पूर्णपणे पाळूनच मी त्याचा संहार केला. आपल्या वेदात आणि पुराणात अशा अनेक कथा आहेत की ज्या अगदी आजकालच्या आधुनिक साहित्यातही कधी त्यातील सौंदर्याने तर कधी त्यातील बुद्धिचातुर्याने अग्रक्रम पटकावू शकतील. आता हेच बघा ना, अगदी कायद्याचा कीस काढून निर्णय दिल्याप्रमाणेच भगवंताचे उत्तर दे का? समर्थ यात उदाहरण आणखी एक महत्त्वाचं सांगतात की कोण कुठल्या कुळात जन्माला आलं हे महत्त्वाचे नाही. मागच्या श्लोकातील अजामेय किंवा गणिका आणि या श्लोकातील प्रल्हाद हे उच्च किंवा पवित्र कुळात जन्माला आले नव्हते, तरीही त्यांच्या नामस्मरणाच्या साधनेमुळे त्यांचा उद्धारून ते श्रेष्ठपदीत पोचले. माणसाला स्वतःच्या आयुष्याला दिशा आणि वळण देण्याचे सामर्थ्य त्याच्या स्वतःच आहे. परमेश्वरा सर्वांना साध्य होणार आहे. तो फक्त उच्च कुळातीलच लोकांना किंवा विद्वान लोकांना साध्य होईल असं नाही. तसं मानणं हे चुकीचं आहे. कुणी अनन्य भाव व्यक्ती करावी आणि परमेश्वराला प्राप्त करून घ्यावा. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.